माणूस एकसंध झाला समाजामुळे, समाज शिस्तबद्ध झाला आदर्श शासन व्यवस्थेमुळे, आणि शासन व्यवस्था नियंत्रणात होऊ शकते ती विचारधारा म्हणजेच राजकारण किंवा राजनीतीमुळे. आज कितीही बदनाम वाटत असले तरी आदर्श शासन निर्मितीसाठी राजकारण आणि राजनीती अत्यंत महत्त्वाचे आहे. हजारो वर्ष जगाच्या पाठीवर असे राजनैतिक विचार मांडणारे व्यक्ती आणि त्यांचे सिद्धांत यांचा परिचय करून देणारी साहित्य उत्सवची विशेष शृंखला ऐकणार आहोत निखिल देशमुख यांच्यासोबत. राजधर्म. नमस्कार. साहित्य उत्सव राजधर्म या आपल्या राजकीय विचारवंत यांचा परिचय या शृंखलेमध्ये आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. पाश्चिमात्य राजकीय विचारवंतांचा परिचय आपण आतापर्यंत या मालिकेमध्ये करून घेतलेला आहे आणि या पुढील राजकीय विचारवंत आहेत ते GW.F. हेगल, ज्यांचा जन्म जर्मनी येथे झाला आणि त्यांची जी काही प्रमुख पुस्तके आहेत, ग्रंथ आपण ज्याला म्हणू, ती म्हणजेच फिनॉमिनॉलॉजी ऑफ माइंड आणि सायन्स ऑफ लॉजिक. हेगल हे विशेष करून इमॅन्युअल कांट यांच्यापासून प्रभावित झाले होते. इमॅन्युअल कांट यांचा जन्म 1724 मध्ये झाला आणि आधुनिक जगातील आदर्शवादाचे पितामह म्हणजेच द फादर ऑफ आयडियलिझम म्हणून इमॅन्युअल कांट यांना ओळखले जाते, ज्याच्यापासून हेगल हे फार प्रभावित होते. आयडियलिझम म्हणजेच आदर्शवाद म्हणजे काय हे जर आपण बघितलं तर आपल्याला जावं लागेल. आपली ही सिरीज सुरू झाली त्यावेळी सर्वप्रथम ज्यांची चर्चा आपण केली ते म्हणजे प्लेटो. तर आदर्शवादी जे विचारवंत असतात त्यांचं म्हणणं असं असतं की आपली सोसायटी किंवा आपला जो समाज आहे तो कसा आहे हे नाही, तर तो कसा असायला हवा, त्यामधील चांगल्या गोष्टी या कशा असायला हव्या आणि युद्धाची गरज ही समाजामध्ये नसायलाच हवी, या विचारांचं समर्थन आदर्शवादी विचारवंत करतात. आपण इन शॉर्ट असं सुद्धा समजू शकतो की आदर्शवादी विचारवंत यांचा फोकस हा नैतिकतेवर, नैतिक व्हॅल्यूवरती जास्त असतो. आता हे फार महत्वाचं आपण जाणून घेतो एका उदाहरणावरनं की आयडियलिझम आणि मटेरियलिझम म्हणजेच आदर्शवाद आणि भौतिकवाद यामध्ये एक विरोधाभास निर्माण झालेला आहे. कार्ल मार्क्स आणि हेगल यांच्यामध्ये एक विरोधाभास निर्माण झाल्याचं आपल्याला जाणवतं. कार्ल मार्क्स यांच्यावर एपिसोड ज्यावेळी होईल त्यावेळी मटेरियलिझम याबाबत जास्त चर्चा केली जाईल, परंतु विरोधाभास आहे म्हणून त्याचा संदर्भ घेऊनच तुम्हाला सांगतो की आयडियलिझम मध्ये एक आदर्शवादी कल्पना कोणाच्या तरी डोक्यात, एका मानवाच्या डोक्यात आली. अग्नीचा शोध लागला त्यावेळी. म्हणजे हेगलचं मत असं होतं की जे मानव आधी राहायचे, किंवा आपण असं समजा की अग्नीचा शोध कसा लागला असेल हेगलच्या मते, तर मांस मच्छी भाजण्याची म्हणजे भाजून खाऊ शकतो आपण मांस, असं कोणाच्या तरी डोक्यात आलं आणि त्याकरिता त्यांनी अग्नीचा शोध लावला. याच्या थेट विरोधी कार्ल मार्क्स यांचं मत आहे. त्यांचं असं म्हणणं आहे की मटेरियलिझम एक्झिस्ट फर्स्ट, म्हणजे या आदर्शवादी कल्पनेच्या आधीच मटेरियल अस्तित्वात होतं. त्यांचं असं म्हणणं आहे की माणसाने कुठेतरी अग्नी बघितली असेल आणि म्हणून त्यांच्या डोक्यात ही कल्पना आली की आपण यावरती मांस भाजू शकतो. तर कार्ल मार्क्स यांचं म्हणणं असं की भौतिक गोष्टी ज्या आहे, भौतिकवाद हा आधी आहे आणि नंतर आयडियलिझम आहे. मटेरियलिझम फर्स्ट, आयडियलिझम सेकंड. परंतु हेगल यांचं मत होतं की आयडियलिझम फर्स्ट अँड देन मटेरियलिझम, म्हणजे आयडियातून मटेरियल निर्माण झाल्याचं, मॅटर निर्माण झाल्याचं हेगल यांचं मत आहे. आता आपण बघूया हेगल यांच्या मते राज्याची निर्मिती कशी झाली. हेगल यांनी राज्याला देवाचा अवतार म्हणजेच पृथ्वीवरील देवाचा अवतार असं मानलेलं आहे. तर राज्याची निर्मिती कशी झाली याकरिता ते द्वंद्ववादाचा सिद्धांत देतात. ही थेरी समजायला थोडी कठीण आहे, परंतु मी प्रयत्न करतो तुम्हाला एक चांगल्यात चांगलं उदाहरण देऊन समजून सांगण्याचा. सुरुवातीला आपण बघूया राज्याची निर्मिती
हेगल यांच्या मते कशी झाली. तर द्वंद्ववाद म्हणजेच द्विदलवाद, संघर्ष दोन गटांमध्ये हा आपण प्रामुख्याने मानूया. त्यामधील पार्ट आहेत थिसिस म्हणजेच वाद, अँटिथिसिस म्हणजेच प्रतिवाद आणि सिंथेसिस म्हणजेच संवाद. तर वाद आणि प्रतिवाद यामधून घडलेला संघर्ष संवादाला जन्म देतो. म्हणजेच संवाद हे या द्वंद्ववादातील सर्वात चांगले रूप आहे, सर्वात चांगले स्वरूप आहे, तेच म्हणजे राज्य आहे. आता याची निर्मिती कशी झाली, तर सर्वप्रथम काही म्हणजे कुटुंबाची निर्मिती झाली. मग या कुटुंबामध्ये लोकांना आपण एक लिमिटेड एरियामध्ये असल्यासारखी जाणीव झाली आणि ते बाहेर पडले आणि समाजामध्ये उड्या मारल्या. मग या समाजामध्ये काय होतं की अनेक कुटुंबे एका समाजामध्ये म्हणजे अनेक कुटुंबांनी मिळून एक समाज निर्माण झाला. त्याला सिव्हिल सोसायटी असे म्हणतात. 100 कुटुंब, 1000 कुटुंब, लाखो कुटुंब या सामाजिक जीवनामध्ये मनुष्य नंतर वावरायला लागला. तर हा कुटुंब आणि समाज यांचा एक संघर्ष व्हायला लागला. तर काय झालं की समाजामध्ये सुद्धा मग आणखी असे वेगवेगळे समाज एकत्र यायला लागले आणि त्यामुळे हा संघर्ष व्हायला लागला. म्हणजे कुटुंब म्हणजेच वाद म्हणजेच थिसिस, समाज म्हणजेच प्रतिवाद म्हणजेच अँटिथिसिस, या दोघांमध्ये संघर्ष व्हायला लागला आणि या संघर्षामधूनच निर्मिती झाली ती राज्याची म्हणजेच संवादाची, जे की द्वंद्ववादातील सर्वात चांगले रूप आहे. आता हे ऐकताना थोडं कठीण वाटतं, त्यामुळे आपण एक उदाहरण समजून घेऊया. मला माहित नाही किती अप्रोप्रिएट ठरेल, परंतु मी माझ्या वतीने प्रयत्न करतो. आता हा जानेवारी महिना चालू आहे. जवळजवळ आपण जाणताच की तूर सोंगायला आलेली आहे आणि हरभरे पण, ओले हरभरे जवळजवळ आलेले आहेत. तर एक उदाहरण घेऊया आपण. तूर आणि हरभरा किंवा यापैकी कुठलंही एक पीक याची पेरणी कशी झाली. तर बी जी आहे, जी पेरण्याकरिता शेतकऱ्यांनी गोळा केली, ती बी म्हणजे वाद. ती बी जमिनीत टाकली आणि नंतर त्या मातीसोबत त्या बीचा सुरू झाला संघर्ष. तर ती माती झाली प्रतिवाद म्हणजेच अँटिथिसिस. बी होती थिसिस म्हणजेच वाद. बी वाद, ती माती प्रतिवाद, या दोघांचा मिळून एक संघर्ष निर्माण झाला आणि या संघर्षातून निर्माण झालं ते एक रोपटं, तेच म्हणजे संवाद. म्हणजेच वाद प्रतिवाद या दोन गोष्टीमधून जी काही चांगली गोष्ट निर्माण होते ती म्हणजेच संवाद. या दोन गोष्टींच्या संघर्षामधून, यामधूनच आपण कायद्याची निर्मिती सुद्धा बघू शकतो. कायदा म्हणजेच वाद, नैतिकता म्हणजेच प्रतिवाद. या नैतिकता आणि कायदा यांच्यामध्ये संघर्ष होत राहतो आणि या संघर्षामधून निर्माण होते संवाद, ते म्हणजेच सामाजिक व्यवस्था. आता नैतिकता ही कालानुसार बदलतच राहते, त्यामुळे सामाजिक व्यवस्था हे सुद्धा कधी कधी वाद होतं आणि त्यानुसार कायदे बदलत राहतात, म्हणजेच अमेंड होत राहतात. तर यावरून आता राज्याची निर्मिती आपल्या लक्षात आली असेल. एक त्या उदाहरणासोबतच जोडा की ती तुरीची बी म्हणजेच कुटुंब आहे. कुटुंब समाजात अनेक कुटुंबे मिळून एका समाजाची निर्मिती झाली. म्हणजे ती जी माती आहे ती माती तुम्ही एक समाज समजा आणि त्यामध्ये जो मग संघर्ष झाला त्या संघर्षातून एक रोपटं निर्माण झालं. म्हणजेच त्या संघर्षाची परिणिती जी कुटुंब आणि समाज यांच्यामध्ये झाला त्यामधून राज्याची निर्मिती झाली. अर्थातच राज्याला हेगल यांनी पृथ्वीवरील देवाचा अवतार मानल्यामुळे राज्य हे सर्वात श्रेष्ठ असल्याचं हेगल म्हणतात. द्वंद्ववाद हा समजण्याकरिता आणखी एक सोप्यात सोपं उदाहरण देतो. हे कितपत अप्रोप्रिएट ठरेल, परंतु अप्रोप्रिएट आहेच, फक्त एक समजण्याकरिता. आता जानेवारीचा महिना आहे आणि प्रत्येकाकडे पेरू उपलब्ध आहेत. तर आपण एक समजूया की हा पेरू म्हणजेच काय, तर हा झाला वाद, थिसिस, आणि म्हणजेच एक तुम्ही समजा की कुटुंब. त्या उदाहरणासोबतच आपण हे जोडून समजून घेऊया. आणि जो पेरू आपण कापणार आहोत, सुरी, चाकू, तर ही कापण्याची जी प्रक्रिया आहे ती म्हणजे झाली अँटिथिसिस.
म्हणजेच प्रतिवाद. आता हा वाद आणि प्रतिवाद म्हणजे पेरू आणि कापण्याची प्रतिक्रिया यांच्यातील संघर्ष म्हणजेच कुटुंब म्हणजेच पेरू, कापण्याची प्रतिक्रिया म्हणजेच समाज, समाज आणि कुटुंब यांच्यातील संघर्ष म्हणजेच पेरू आणि कापण्याची प्रतिक्रिया यांच्यातील संघर्ष, यामधून जे बेस्ट फॉर्म निर्माण होते ते म्हणजे आपल्याकरिता खाण्याकरिता निर्माण झालेले छोटे छोटे काप म्हणजेच कुटुंब आणि समाज यांच्यामधील संघर्षामधून निर्माण झालेलं बेस्ट फॉर्म म्हणजेच राज्य. हे आहे थिसिस, एंटीथिसिस आणि शेवटी थिसिस आणि एंटीथिसिस यांच्यामधील संघर्षातून निर्माण झालेली सिंथेसिस. हेगल हे सुद्धा प्लेटोप्रमाणेच ऑर्गॅनिक थेरी म्हणजेच आंगिक सिद्धांताचं समर्थन करतात. व्यक्ती हे एक राज्य आणि त्याचे सर्व अवयव म्हणजेच त्या राज्याचे भाग आहेत. राज्याच्या बाहेर कोणीही जाऊ शकत नाही. त्यांनी गव्हर्नमेंटला राजतंत्र हा एक बेस्ट फॉर्म ऑफ गव्हर्नमेंट म्हणून मानलेला आहे. तसेच नागरिकांना राज्याविरुद्ध म्हणजे बाहेर पडताच येत नाही आंगिक थेरी ऑफ सिद्धांतामुळे, आणि राज्याविरुद्ध कुठल्याही प्रकारची क्रांती करण्याचा अधिकार नाहीये. अर्थातच त्यांनी राज्य म्हणजेच पृथ्वीवरील देवाचे रूप असे मानलेले आहेत. आपल्या स्वतंत्राच्या विचारांबाबत हेगल म्हणतात की स्वतंत्र आणि कायदे म्हणजेच परस्परावलंबी आहे. म्हणजेच तुम्हाला स्वतंत्र आहे कारण तुम्ही कायद्याचे पालन करता, आणि तुम्ही कायद्यांचे पालन करता कारण तुम्हाला स्वतंत्रता हवी आहे. राज्याचे आदेशांचं पालन करणे म्हणजेच खरे स्वातंत्र्य असं हेगल म्हणतात. हेगल यांच्या मते स्वतंत्र म्हणजेच स्वतंत्र्याची चेतना म्हणजेच जगाचा विकास त्यामुळे झालेला आहे. कारण आपण मागे उदाहरण बघितलं की अग्नीचा शोध हा मनुष्य लावू शकला कारण तो स्वतंत्रपणे तशा प्रकारची कल्पना करू शकला, आयडिया त्या प्रकारे त्याच्या डोक्यात आली. त्यामुळेच स्वातंत्र्याबाबत हेगल यांनी व्यक्तिवादापेक्षा सामाजिक वादावरती जास्त भर दिलेला आहे. आणि याबरोबरच JFW हेगल यांच्या विचारांवरील आधारित आपलं आजचं सदर हे समाप्त झालेलं आहे. धन्यवाद. दर्जेदार साहित्याचा आणि कलाकृतींचा आस्वाद घेण्यासाठी जॉईन करा साहित्य उत्सव व्हॉट्सअप किंवा टेलिग्राम ग्रुप. जॉईन करण्यासाठी संपर्क करा 98 81 60 20 25 या क्रमांकावर. संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 9881 60 2025. साहित्य उत्सव हे YouTube चॅनल आजच सबस्क्राईब करा. साहित्य उत्सवच्या फेसबुक पेजला जरूर भेट द्या, कारण ज्ञान आणि मनोरंजन यांचं अतूट नातं म्हणजे साहित्य उत्सव.